मग त्यावेळेला एक आत्मविश्वास डगमगतो किंवा माणूस तिथे खजील होतो की आता पुन्हा नोकरीकडे जावं का. त्याला स्टार्टअप कॅपिटल म्हणतात. आता तर नवीन याच्यामध्ये तुम्हाला बँका स्टार्टअप कॅपिटल. आता पार्टनरशिप घेणार असाल तर त्याचा अप्पर हँड निश्चित असणं तुम्हाला हे मान्य करून चालावं लागेल की तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर 2 कोटपर्यंत लांब. काळा कोट तर माझ्या संबंध अंगावर हिजाबासारखा आलाय तरी मला त्याचं काही दुःख नाही. याचा अर्थ काय की असं कोणी पार्टनर भांडला कोणी भांडलं ना, तू मोठ्या बापाचा बाबा चुकलो चल. पण सर तुम्ही सुरुवात केली ती छोट्या छोट्या व्यवसायांनी आणि आपले असे तरुण मित्र खूप आहेत की जे छोटे छोटे व्यवसाय सुरू करतात, पार्टनरशिपमध्ये करतात आणि तिथं ते फसवले जातात. मग त्यावेळेला एक आत्मविश्वास डगमगतो किंवा माणूस तिथे खजील होतो की आता पुन्हा नोकरीकडे जावं का. तर या केसमध्ये तुम्ही काय सांगाल तरुणांना? नाही, पहिल्यांदा गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्हाला एखादी कल्पना सुचती आहे हां. तेव्हा नॅचरली कोणीतरी फायनान्स लागतो आणि फायनान्स तुमच्याकडे नाही आहे म्हणून तुम्हाला कोणीतरी पार्टनर घ्यावा लागतो. हो. ओके. आता तुम्ही हे धरूनच चला. आता तुम्हाला सगळ्यांना DSK नाही मिळणार. मी तेच हो. तरुण शोधतो ना की फायनान्स माझा लॉस झाला तर माझ्या एकट्याचा प्रॉफिटमध्ये तू शेअर ये. असं करून तर मी एवढा मोठा बिझनेस वाढवला. पण तुम्हाला जेव्हा कल्पना सुचते आहे त्याला स्टार्टअप कॅपिटल म्हणतात. आता तर नवीन याच्यामध्ये तुम्हाला बँका स्टार्टअप कॅपिटल देत आहेत. बरोबर. तुम्ही तुमच्या हिमतीवर असेल तेवढंच करा आणि कोणाला पार्टनर घ्यायचे आहे त्यांच्याकडनं फायनान्स करून घेताना की जर त्याच्याकडनं त्यांनी जर तुम्हाला व्याजाने पैसे दिले तर ते घ्या. आता पार्टनरशिप घेणार असाल तर त्याचा अप्पर हँड निश्चित असणं तुम्हाला हे मान्य करून चालावं लागेल की तुम्हाला हे सगळे 10 कोटी भांडवल लागते. 10 कोटी तो सगळे टाकतोय. नॅचरली तो तुमचा पार्टनर असला तरी अप्पर हँड त्याचा राहील. ज्या दिवशी तुम्ही त्याचं कुठल्याही प्रकारे मनातनं उतराल, व्यवहारातनं उतराल, त्यावेळेला त्यांनी तुम्हाला सांगितलं बाहेर हो तर बाहेर होऊ शकता. तुम्ही लिगली नाही होऊ शकत कुठल्याही परिस्थितीत, तो तुम्हाला काढू शकत नाही. पण तिथे तो वी हॅव टू रिस्पेक्ट. यार माझी मेहनत आहे पण तुझ्या भांडवलाशिवाय काही झालं नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे माझं आवडतं वाक्य आहे की मी पूर्वी सांगायचो, श्री तुझ्यामुळे आता परत परत आठवायला लागलं की तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर 2 कोटपर्यंत लांब राहा. बरोबर. एक पांढरा कोट, माफ करा डॉक्टरला रागू नका, तब्येत अशी ठेवा की तुम्हाला कारण नसताना डॉक्टरकडे जावं लागू नये. तुम्ही तरुण आहात, खरं. आजारी पडून नाही चालत बिझनेसमध्ये. आज 76 वर्षी सुद्धा माझ्या कारच्या ऍक्सिडेंट नंतर मी मधून 8च दिवस हॉस्पिटलाइज होतो. एवढा मोठा ऍक्सिडेंट नंतर लगेच कामाला पडलो. इकडे सुद्धा आता माझी ओपन हार्ट सर्जरी झाली, मस्तपैकी फाडलं मला. म्हणजे प्लंबिंग लाईन नवीन टाकले. मी अजून तरुण झालो. मी परत तिथे 8व्या दिवशी कामाला लागलो. तुम्हाला परवानगी नाही आजारी पडण्याला बिझनेसमध्ये. बिझनेसमध्ये यू कॅनॉट बी ऑन अ बेड, नाही तर बिझनेस तुमचा लुळा पांगळा होईल. त्याच्यामुळे मग चांगलं वाक्य काय की तब्येत अशी ठेवा की पांढऱ्या कोटवाल्याकडे जाता कामा नये. दुसरं आवडतं वाक्य, तुम्ही नवीन बिझनेस करताय, तरुण आहात, बरोबर आहे, काळ्या कोटवाल्यापासून लांब राहा. वकील मंडळी माफ करा, आता काळा कोट तर माझ्या संबंध अंगावर हिजाबासारखा आलाय तरी मला त्याचं काही दुःख नाही. याचा अर्थ काय की असं कोणी पार्टनर भांडला कोणी भांडलं ना, तू मोठ्या बापाचा बाबा चुकलो चल बाहेर. पण कोर्टाची पायरी तोडू नका, आयुष्याची पूर्ण बर्बादी होईल. बरोबर. त्याला काही अर्थ राहत नाही. आपल्याकडे लिमिटेड आयुष्य आहे, लिमिटेड वेळ आहे. अरे पटपट पटपट करा रे. कधी दिवस उगवतो आणि कधी संपतो कळत नाही. आज सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये झाले 76 वर्ष संपले, मला कळतच नाही दिवस कसे चालले. 1950चा जन्म आणि आज काय 25 तारीख आहे. 3 दिवसांनी हे एपिसोड कधी लागेल ते माहित नाही मला. 28 तारीख होणार आहे. आले की 3 दिवस गेले, झालं 76 मधनं 77 मध्ये गेलो. अरे एका दिवशी 70 मधनं 80 जाणार, 80 ना 81 जाणार. तुमच्या हातात एक दिवस कसे चालले हेच कळत नाहीये मला. त्याप्रमाणे जो काही वेळ दिलाय तो कारणीभूत लावायचा असेल तर भांडण तंट्यात आणि बेडवर झोपून नको, आजारी पडून तर अजिबात नको. तुम्ही आजारी पडला ठीक आहे, डॉक्टर लोक तुम्हाला मदत करतात देवदूतासारखे. अरे पण तुमच्या घरच्यांना, आई वडिलांना, पत्नीला त्रास होतो ना, त्यांना का त्रास देतात? तुम्ही आजारीपणे, लहानपणचं आजारपण छान असतं. तर शाळेला दांडी मारायची असेल तर आईला पोट दुखतं म्हणून बसायचं आणि आईकडनं लाड करून घ्यायचे. ते लहानपणचं आजारपण तसंच ठेवा, ते नका घालू. ती मजा जे लहान लहान असतील ना, शाळेला बुट्टी मारायला तो मस्त एक युक्ती असते. कधीतरी आयुष्यात ती पण मजा असते ना बुट्टी मारण्याची. पण मोठेपणी नाही चालणार. तुम्हाला बुट्टी अलाउड नाही, तुम्हाला आजारपण अलाउड नाही. अगदी बरं. पण सर तुम्ही मागच्या काही एपिसोड्समध्ये सांगितलंय की तुम्ही अनेक व्यवसाय सुरू केले, ते बंद पडले, तुम्ही परत नव्या व्यवसायांकडे वळलात. तर समजा एखाद्या तरुणाचा पहिलाच बिझनेस फ्लॉप झालाय, तर त्यांनी कसं बघावं या सगळ्याकडे? आता कुठल्याही परिस्थितीमध्ये नेहमी वाक्यच आहे, अपयश ही यशाची पायरी असते. तुम्हाला या अनुभवातनं जावंच लागतं. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं.
छान छान घरात राहतात माणसं, जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.